न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। सासवड परिसरातील पिसरवी गावातील 18 वर्षीय कुणाल दत्तात्रय कोलते यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। रुग्णाच्या उपचारासाठी धर्मादाय योजनेतून आर्थिक मदत मिळू शकते का यासाठी प्रयत्न सुरू असताना रुग्ण हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर हे रुग्णाच्या नातेवाईकांसोबत भारती हॉस्पिटलमध्ये धर्मादाय विभागाचे अधिकारी प्रवीण जाधव यांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र प्रवीण जाधव यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या संजय बावळेकर आणि रुग्णाच्या नातेवाईकांशी गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना उद्धटपणे वागत अरेरावी केल्याचा आरोप रुग्ण हक्क संघर्ष समितीने केलाय। बावळेकर यांच्या म्हणण्यानुसार ते रुग्णाच्या नातेवाईकांसोबत अधिकारी प्रवीण जाधव यांना भेटण्यासाठी गेले होते। त्यावेळी गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांना अडवलं। आम्हाला प्रवीण जाधव यांना भेटायचं आहे, माझे कार्ड घ्या आणि त्यांना सांगा असे सांगूनही संबंधित सुरक्षा रक्षकांना भेट घडवून आणण्याऐवजी उद्धटपणे प्रश्न विचारत अरेरावी केल्याचं बावळेकर यांनी सांगितले। काय डॉक्युमेंट आहे ते मला दाखवा अशा पद्धतीने सुरक्षा रक्षकांना संवाद साधल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णाच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आणि धर्मादाय योजनेतून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबतच अशा प्रकारे अरेरावी केली जात असेल तर सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांशी कशा प्रकारे वागणूक दिली जात असेल असा सवाल समितीने उपस्थित केलाय। कुणाल कोलते यांच्या अंगावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्यानं त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा असल्यानं कुटुंबीय धर्मादाय योजनेतून काही मदत मिळते का यासाठी प्रयत्न करत होते। याच कारणासाठी कुणाल यांचे वडील दत्तात्रय कोलते यांनी संजय बावळेकर यांच्याशी संपर्क साधला होता। भारती हॉस्पिटल मधील धर्मादाय विभागाचे काम प्रवीण जाधव पाहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बावळेकर हे रुग्णाच्या नातेवाईकांना सोबत घेऊन त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र गेटवरील सुरक्षा रक्षकांना अडवून उद्धटपणा आणि अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आधीच मानसिक आणि आर्थिक तणावाखाली असतात। अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संयमानं, आदरानं आणि संवेदनशीलतेनं वागणं अपेक्षित आहे। सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावी करणं योग्य नसल्याचं समितीनं म्हटलंय। हॉस्पिटलमध्ये बाउन्सर किंवा सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असली तरी त्यांना रुग्ण, नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी कसे वागावे याचे योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे। अशा प्रकारची घटना घडली असल्यास त्याची जबाबदारी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाची असल्याचं समितीनं स्पष्ट केलंय। या प्रकाराची संबंधित सरकारी यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे आणि अरेरावीनं वागणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी। हॉस्पिटल प्रशासनानेही या प्रकरणाची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडणार नाही त्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीने केली आहे। यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर, संस्थापक विजय पंडित, पुणे शहर उपाध्यक्ष राजू सुलाखे, उपाध्यक्ष प्रशांत कुमावत, उपाध्यक्ष सागर उपासनी, तसेच अमित मानकर, अमीर शेख, किरण बदे, अमर जाधव, मेहबूब शेख आणि भरत वाघमारे यांनी या विषयावर भूमिका मांडली। रुग्णालय हे रुग्णांना उपचारासोबत आधार देण्याचं ठिकाण आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांचा अपमान होणार नाही याची जबाबदारी हॉस्पिटल व्यवस्थापनाने घ्यावी, अशी मागणी समितीने केली आहे। सांगा एवढं मग काय दम देता का मला? तुम्हाला काय दम द्यायचंय? तुम्ही लोकांना दम देता, तुम्ही लोकांना दम देता, पेशंटचं नाव विचारलं फक्त. तुम्ही लोकांना दम देताय। लक्षात आलं का? तुम्ही काय दम देता? काय दम दिला? तुम्हाला मी काय सांगितलं की पेशंटचं नाव सांगा म्हणलं. तुम्हाला काय करायचं? पेशंट आम्ही त्यांच्याशी बोलू, तुम्ही कोण विचार, तुमचं काय विचारायचं काम? त्यांना फक्त सांगा की आलेत बाबा, लोक आलेत म्हणजे मग उगाच कालवा जाऊ, करू नका. कालवा. बाकीची चला. कालवा कालवा तुम्ही करताय, आम्ही नाही करत। आम्ही नाही करत. कालवा कोणी केला सुरुवात? बाकीची चला. सुरुवात कोणी केली? काय केलं? एवढेच विचारलं. तुम्हाला पेशंटचं नाव काय? दमदाटी करायला कोण थांबले? दमदाटी काय आहे? पेशंटचं नाव 2 मिनिटं, दमदाटी कशाला म्हणतात? ड्युटी मी करतो. काय ड्युटी? ही ड्युटी असते का तुमची? प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।